हॅलो नमस्कार, मी आशा. माझ्या मराठी चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर ह्या वर्षी देवशयनी एकादशी किंवा आषाढी एकादशी ही 17 जुलै 2024ला आहे. प्रत्येकाने हे व्रत करायला पाहिजे, कारण आपल्या हातून जे काही कळत न कळत जे काही पाप वगैरे झालेली असतात त्या सर्व पापांपासून आपल्याला एकादशी व्रत केल्याने मुक्ती मिळते. म्हणजे आपण त्या पापांमधून मुक्त होतो. त्याचा काही वाईट परिणाम आपल्यावर होत नाही आणि आपल्या जीवनामध्ये सर्व व्यवस्थित आणि सुरळीत होत असते. प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला सफलता मिळत असते. तर आषाढी एकादशी हे व्रत प्रत्येकाने करायचं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आषाढी एकादशी हे व्रत प्रत्येकाच्या घराघरामध्ये केलं जातं आणि अगदी कानाकोपऱ्यातून जे काही भक्त आहेत ते पंढरपूरच्या वारीसाठी जात असतात, पायी वारी करतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक पालख्या पंढरपूरला जात असतात. शेगाववरून संत गजानन महाराजांची पालखी, मुक्ताईनगरहून संत मुक्ताबाईची पालखी, त्याच्यानंतर देहूहून तुकाराम महाराजांची पालखी, पैठणहून एकनाथांची पालखी, त्र्यंबकेश्वरहून निवृत्तीनाथांची पालखी आणि आळंदीवरून ज्ञानेश्वर महाराजांची पालखी हे पंढरपुरात जात असते. विठ्ठल दर्शनासाठी जात असतात. आणि उत्तर भारतातून कबीरांची पालखी देखील पंढरपुरात येतात. हे सर्व पालखी म्हणजे एकत्र येतात आणि विठ्ठल नामाचा गजर करत विठ्ठल दर्शन घेतात. चंद्रभागेमध्ये अंघोळ वगैरे करतात आणि नंतर विठ्ठल दर्शनासाठी रांगेत लागतात. कोणत्याही प्रकारची गर्दी न करता सर्वांना विठ्ठल दर्शन हे प्रत्येकाला होते. आणि इथं कोणीही म्हणजे उपाशी वगैरे राहत नाही. एवढी गर्दी असल्यावर सुद्धा प्रत्येकाला खाण्याची राहण्याची अगदी व्यवस्था केलेली असते. हे सर्व विठ्ठलामुळे होते, कारण करता करविता तोच आहे, आपण फक्त एक निमित्त मात्र आहे. तर अशा प्रकारे प्रत्येकाने एकादशी व्रत करायचे. आणि ज्यांना पंढरपूरला जायला शक्य होत नसेल त्यांनी आपल्या घरात बसूनच विठ्ठलाची पूजा करायची आणि दर्शन घ्यायचं. आपलं मन स्वच्छ असलं तर देव अगदी आपल्या जवळच असतो. तर आपल्याला काय करायचं आहे का, एकादशीच्या दिवशी म्हणजे देवशयनी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. अंघोळ वगैरे करून स्वच्छ कपडे घालायचे आहे आणि शुद्ध व्हायचं आहे. त्याच्यानंतर देवाजवळ दिवा लावायचा आहे. तुम्ही तुपाचा लावा किंवा तेलाचा लावला तरी चालेल. जशी तुमची परिस्थिती असेल तशी तुम्ही पूजा करा. तूप नसेल तर तेलाचा दिवा लावला तरी चालेल. नंतर आपल्या घरामध्ये जर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर फोटो फक्त पुसून घ्या आणि त्या फोटोची पूजा वगैरे करून घ्या. नंतर नाहीतर मूर्ती असेल तर मूर्तीचा अभिषेक वगैरे करून घ्या. आधी पाण्यानं अभिषेक करायचा आहे, नंतर पंचामृताने आणि नंतर परत पाण्याने अभिषेक करून विठ्ठल रुक्मिणीला चंदन वगैरे लावून त्यांची पूजा करून त्यांना तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. आणि तुमच्याकडे जर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती वगैरे नसेल तर तुम्ही विष्णू भगवानची जे काही फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर विष्णू भगवानची पूजा देखील करू शकता. आणि तेही नसेल तर बाळकृष्ण हे प्रत्येकाच्या घरात असतातच, त्या बाळकृष्णाची पूजा केली तरी चालेल. किंवा समर्थांचा फोटो, स्वामींचा फोटो, जे स्वामी समर्थ असतात त्यांचा फोटो प्रत्येकाच्या घरात असतो, तर त्या फोटोची देखील पूजा केली तरी चालेल. फक्त तुमचं मन शुद्ध पाहिजे आणि तुम्हाला दिवसभर विठ्ठल नामाचं नामस्मरण करायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेव या मंत्राचा जप करायचा आहे. जेवढा होईल तेवढा तुम्ही जास्त जप करा, जेणेकरून की तुम्हाला ते एकादशी व्रताचं पूर्ण फळ मिळेल. या दिवशी कोणाचीही निंदा करायचं नाही, कोणाची वाईट चिंतायचं नाही. आणि हा दिवस जो आहे खूप पवित्र दिवस आहे. ह्या दिवशी दिवसभर म्हणजे उपवास करायचा आहे. सकाळी तुम्ही फराळ वगैरे करू शकता, फ्रूट वगैरे खाऊ शकता आणि संध्याकाळीही तुम्हाला फराळ आणि फ्रूटच खायचे आहेत, अन्न खायचं नाही आहे. अन्न हे दुसऱ्या दिवशी तुम्ही परत अंघोळ वगैरे करून शुद्ध झाल्यानंतर उपवास सोडू शकता. उपवास सोडायच्या आधी जे काही आपल्या घरामध्ये आपण अन्न शिजवलेलं आहे त्याचा नैवेद्य आधी देवाला दाखवायचा आहे, त्याच्यानंतरच आपल्याला उपवास सोडायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही एकादशीचं हे व्रत करू शकता. एकादशी हे व्रत खूप श्रेष्ठ व्रत आहे. जरी तुमच्याकडून दुसरं काही नाही झालं तरी चालेल, पण एकादशी हे व्रत नक्की करा. कारण आधी मी पण एकादशी व्रत करत होती, पण काही कारणांमुळे माझं एकादशी व्रत
सुटलेला आहे. तर मी आता परत एकादशी व्रताला सुरुवात करणार आहे. तर तुम्हीही एकादशी व्रताला सुरुवात करा आणि कोण कोण एकादशी व्रताला सुरुवात करणार आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. एकादशीच्या दिवशी आपल्याला काय खायचं नाही आहे ते आपण बघणार आहोत. तर एकादशीच्या दिवशी आपल्याला तामसिक पदार्थ नाही खायचे आहेत. म्हणजे जर आपण एकादशीचं व्रत करत आहे आणि आपल्या घरात काही म्हणजे जे काही बाकीचे जण आहेत ते नाही करत आहेत, त्यांच्यासाठी जेवण वगैरे बनवायचं आहे, तर तुम्ही जेवणातसुद्धा तामसिक पदार्थ नका बनवू. कांदा लसूणचा वापर नाही करायचा आहे, आंबट वस्तू नाही खायची आहे आणि तुम्ही फराळामध्ये सुद्धा किंवा जेवणामध्ये सुद्धा लिंबू नाही खायचं आहे. कारण लिंबू उपवासाच्या दिवशी बरेच जण निंबू पाणी घेत असतात, पण निंबू पाणी हे घ्यायचं नाही आहे. कारण हे नकारात्मक शक्तीचं एक प्रतीक आहे. त्याच्यामुळे आपल्याला निंबू पाणी सुद्धा नाही घ्यायचं आहे. आणि जेवणामध्ये घरच्यांना ज्यांचा उपवास नाही आहे त्यांना जेवणामध्ये भात खायला द्यायचा नाही आहे. कारण एकादशीच्या दिवशी जे कोणी भात किंवा खिचडी वगैरे किंवा भाताचे पदार्थ बनवून खातात ते त्यांना पाप लागते, म्हणजेच ते पापाचे भागीदार असतात. कारण एक कथा आहे, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे का जे काही पापं होते ते पापांना लपायला कुठेही जागा मिळालेली नव्हती. तर जवळच एक भाताचं शेत होतं आणि त्या शेतामध्ये ही सर्व पापं लपलेली होती. म्हणून विष्णू भगवाननी श्राप दिलेला आहे की एकादशीच्या दिवशी जे कोणी भात खातील ते पापाचे भागीदार राहतील. तर त्यासाठी शक्य होईल तेवढं तुम्ही एकादशीच्या दिवशी भात खाणं टाळा. म्हणजे खिचडी भात किंवा तांदूळांची खीर वगैरे हे पदार्थ खायचे नाही आहेत. आणि ज्यांना काही मासिक धर्म वगैरे असेल, सुतक वगैरे असेल, त्यांनी फक्त उपवास करायचा आहे, त्यांनी पूजा वगैरे करायची नाही. आणि जे 80 वर्षापेक्षा जास्त आहे किंवा काही कारणास्तव त्यांना काही आजारांना घेरलेला आहे तर त्यांच्याकडून उपवास नाही होत, तर त्यांनी उपवास केला नाही तरी चालेल. फक्त त्यांनी भगवंताचं नामस्मरण करायचं आहे आणि विठ्ठलाचं सदैव आपल्या मुखामध्ये नाव ठेवायचं आहे दिवसभर. ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा जप करायचा आहे आणि भगवान भक्तीमध्ये तल्लीन राहायचं आहे. एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीपत्र तोडायचे नाही आहेत. तुळशीपत्र तोडायचे नाही आहेत. हे आदल्या दिवशी सूर्यास्ताच्या आधी आपल्याला तुळशीपत्र तोडून ठेवायचे आहे. कारण एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र नाही तोडत आणि तुळशीला पाणीही नाही घालत. कारण तुळशीचा सुद्धा उपवास असतो आणि तोही निर्जळा एकादशी असते. त्यामुळे तुळशीला पाणी घालायचं नाही आहे आणि तुळशीपत्रसुद्धा तोडायचं नाही आहे. तुम्ही फक्त हळद कुंकू लावून फुलं वाहून तुळशीची पूजा करू शकता. फक्त तुळशीला धूप दीप दाखवायचं आहे, पाणी घालायचं नाही आहे किंवा पाणीही तोडायचे नाही आहे. आणि एकादशीच्या दिवशी आपल्याला अन्नदान करायचं नाही आहे. कोणालाही आपल्याकडे जेवणाला बोलायचं नाही आहे किंवा कोणाला जेवण द्यायचं नाही आहे. गाईलासुद्धा जे काही आपल्या घरातलं बाशी पोळी वगैरे असतो ते आपण गाईला टाकतो. तर एकादशीच्या दिवशी गाईलासुद्धा अन्न द्यायचं नाही आहे. कारण एकादशीच्या दिवशी गायचासुद्धा उपवास असतो आणि त्याचं आपण गायचा उपवास मोडतो, त्याचं पाप आपल्याला लागते. म्हणून एकादशीच्या दिवशी गायलासुद्धा अन्न घालायचं नाही आहे. तर हे छोटे छोटे नियम तुम्ही अवश्य पाळा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.